नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणामुळे कॉर्पोरेट जगतात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 7 जणांना अटक झाली असून मुख्य सूत्रधार निदा खान अजूनही फरार आहे. दररोज या प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पीडित तरुणींच्या जबाबातून अत्यंत संतापजनक माहिती उघड झाली आहे. पीडितेचा जबाब: ऑफिसमध्ये सतत छळ होत होता. गुढीपाडव्याच्या दिवशी माझ्या साडीचा पदर ओढण्यात आला. अश्लील कमेंट्स केल्या जात होत्या. माझ्या इच्छेविरुद्ध स्पर्श केला जात होता. मोबाईल तपासात व्हॉट्सॲप ग्रुपमधूनही धक्कादायक माहिती समोर आली आहे. दररोज अश्लील मेसेज, धार्मिक भावना दुखावणारे शब्द आणि मानसिक छळ सुरू होता. या प्रकरणात रजा मेनन, आसिफ अन्सारी आणि इतर आरोपींवर गंभीर आरोप आहेत. काही आरोपींच्या मोबाईलमधील डेटा डिलीट केल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. या सर्व प्रकरणाची मुख्य सूत्रधार मानली जाणारी निदा खान गेल्या 25 दिवसांपासून फरार आहे. तिच्या शोधासाठी पोलिसांची 3 पथके तैनात करण्यात आली आहेत. लैंगिक छळ आणि जबरदस्ती धर्मांतराच्या आरोपांमुळे या प्रकरणाची चौकशी अधिक तीव्र करण्यात आली आहे. नाशिक TCS प्रकरणाने केवळ एक कंपनी नव्हे तर संपूर्ण कॉर्पोरेट व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पुढील तपासात अजून कोणते धक्कादायक खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.